नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बांबूचा अभ्यास करत असताना विशेषतः पावसाळ्यामध्ये काही बांबूची कशी वाढ होत असते. जो कोकण एरिया आहे तिथं पाऊस खूप आहे आणि ते पाऊस खूप असतो तेव्हा ते जी लागवड केलेली आहे त्याची वाढ कशी होते, पारंपरिकची कशी होते, वेगवेगळ्या पद्धतीचं. तर सुहास मोऱ्यांचं एक शेत असं आहे की तिथं सर्व प्रकारच्या पद्धतीची लागवड आहे आणि आपण यापूर्वी पण ही काही दाखवले. लागवड करतो ना ते साधारणतः डोंगराळ एरियात किंवा कोकणमध्ये जी होत असते पडीक जमिनीवर. पण त्याला मग वन्यजीवांचा काही त्रास आहे का? हो, मोठ्या प्रमाणात आता आम्हाला पण त्रास जाणवायला लागलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की रानगवे त्यांच्या पायाचे ठसे आहेत. हे पाय आणि त्याने बघा हा एक आलेला शूट्स आहे. अशा पद्धतीने एक 4 ते 5. तो खाल्ला का त्याला? हां, ॲक्च्युली आता तो खाल्लेलाच आहे. या बेटामध्ये हा देख हां खाल्लेला असे म्हणजे कोवळे कोंब आलेले कोवळे कोंब त्याने खाल्लेले आहेत. हां या बाजूच्या बेटामध्ये आपण बघू शकताय. त्या बेटामध्ये आपल्याला असे मोठे मग हे पण खाल्ले असं. हे बघा, हे असे ह्या बागेमध्ये आज सकाळी मग सगळेच खातात असं काही नाही, सगळेच खातात असं नाही. आता पाहू शकता की या 2 बांबूच्या बेटामध्ये आपले 4 ते 5 बांबूचे कोंब खाल्ले ते. तसेच आपलं ही पूर्ण बाग आहे. या बागेमध्ये आजच्या दिवशी 20 ते 25 बांबूचे कोंब असे खाल्लेले आहेत गवारेड्याने. त्याचबरोबर आता हे रानगव्यांचं आहे. रानडुक्कर सुद्धा अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. आणखीन कोणाचा त्रास? शाळेंदरचा प्रादुर्भाव असतो, त्यासाठी आम्ही या ठिकाणी पाहू शकतो. हे देखील हे असं साईडला पूर्ण टाकून ठेवलेलं आहे. त्यामुळं 90% पर्यंत असं जर संरक्षण दिलं तर त्यांच्यापासून संरक्षण होऊ शकतं. पण रानगवे, रानडुक्कर आणि माकड यांच्यापासून संरक्षण करणं थोडंसं आमच्यासाठी कठीण झालेलं आहे. म्हणजे ते उपाययोजना काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. आपण सौर तार कुंपण लावायचं बोललो तरी आपल्या या डोंगराळ भागामध्ये सूर्यप्रकाश तेवढा येणं किंवा लाईटचं कनेक्शन मिळणं आपल्याला थोडंसं कठीण जातं. सोलर फेन्सिंगसाठी. आणि जी पावसाळ्यामध्ये इतर जे वेली झाडझुडपं आहेत ती झपाट्याने वाढतात. त्यामुळं तो थोडासा आम्ही प्रयत्न करत आहोत पुढे मागे. पण किती सक्सेस होतं ते बघूया. आपण बोलतो की बांबू एकदा लावला की त्याच्याकडे पाहिलं नाही तरी चालते. तसं नाही की आपल्याला किमान जून ते जुलै ऑगस्ट, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 4 महिन्यात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपली जी आपण कमर्शियल जर लागवड केली असेल तर त्याच्यापासून आपल्याला नुकसान सहन करावं लागेल. त्यामुळे थोडंसं लक्ष देणं पण गरजेचं आहे. आणि कोंब खाल्ला तर मग काही उत्पन्नच नाही ना पुढे? नाही ना, ते कोंब खाल्ला तर मग यावर्षी नवीन येणारा कोंब हा वर्षातून ह्या पावसाच्या पाण्यावर जर लागवड असेल तर तुमची एकच वेळ जून जुलैमध्येच बांबूला कोंब येतं. मग ते 1 वर्षाचं उत्पन्न आपल्याला घटलेलं दिसणार.